यायला पाहिजे होती का? मम्माला बोलवायचं का जादूनी? नऊवारी घालून देऊ तिला अंजनाबाई बनून. पप्पांना फोन करून दे, तिला नाव सांगायचं. लावला का फोन? निर्धार आम्ही आता आलोय दीदीकडं. पिल्लूला शाळेतून घेऊन आलो. आता आम्ही खायला काहीतरी बनवतोय. काहीतरी म्हणजे खिचडीच बनवतोय, कारण आम्ही घरून जेवून आलोय चपाती भाजी खाऊन. इकडे अभिज्ञा मॅडमचं चाललंय फोन बघ ना. विशाखा मावशी फोन देते म्हणून लयच फोन बघते ती ना गा. पप्पांनाच नाव सांगू का तुमचं? सांगू ना? सांगू का? नाही सांगणार नाही, मी नंतर करत होते. चला आपण आता खिचडीची तयारी करू. गाईज मी कांदे कापून घेते जवळ. खिचडीची तयारी करून ठेवते. इथं मी वाटाणे शिजत टाकले, कारण आम्ही भिजत नव्हते टाकले ना, म्हणून बघू आता शिजतायत का नाही. डाऊट आहे जरा, बघू. झाले आता इकडं सगळं रेडी करून ठेवले. लसूण, कांदा, टमॅटो आणि हे वाटाणे पण शिजलेत. आता फोडणी देऊ. कुकरमध्येच देते फोडणी, म्हणजे पटकन होईल. आता आम्हाला भूक लागली. जिरे मोहरी टाकून, जिरे मोहरी टाकते मी गाईस. थांबा थोडं तेल टाकू द्या. गाईस तेल टाकले आता. आता जिरे मोहरी टाकू आपण. आता टाकूयात चिरलेला कांदा. आमची दिदी गाईज आम्हाला पाहुणे बोलवते आणि आम्हालाच कामाला लावते बघा. आम्ही खिचडी बनवतो ना ग विशाखा? हां. आता ती बाहेर बसले, जोरात नाही बोलते, आम्ही हळू बोलते, नाही तरी येईल आमच्याशी भांडणं करायला. थोडा कांदा मस्त फ्राय होऊ द्या लाल लाल, मग आपण टाकू बाकीचं सामान. लालसर होऊ द्या थोडासा कांदा, मग आपण टाकू बाकीचं. ते दिदीचं वाटाणे कालचं, आलं लसूण आणि कांद्याचं, कांदा आणि कोथिंबीर वाटतं ते पण देऊ आता टाकून. यायचं थोडासा लसूण ठेचून ठेवलं मी, तो टाकू आता. आता झालाय आपला कांदा लालसर. आता त्याच्यात आपण फुटलेला लसूण टाकू आणि दिदीचं वाटण फुटलेलं ते पण टाकू, नाही तर वेस्ट जाईल ते. कुकर झाले मोठा, जाम गरम वाट लागते. आम्हाला थोडासा फ्राय होऊ द्या, मग टाकू आपण मसाला. नाही पहिले मसाला टाकायचा टाइम झालाय आता राईस फ्राय मसाला. आता आहे मिरची, हळद, अजून पावडर, काळा मसाला. तू ना अभिज्ञा आवाज नाही तिकडं. अभिज्ञा मुद्दावर मम्मी सारखा आगोपणा करते तिला. आता याच्या सगळं मिरची वगैरे टाकून घेतलंय. आता तिला फ्राय झाले मस्त. टमॅटो टाकून, टमॅटो. अभिज्ञा खिचडी खाणार आहे का? कोणती भाजी? साबुदाण्याची नाही, भाताची. खाणार ना? बर नाही खाली तर टाकू मला की भात. असं पण टमॅटो शिजून व्हायला टाकते मी. काही लगेच भात. भातामध्ये कशी याची मुंगाची आणि मसुरीची डाळ घेतली. थोडी थोडीच घेतली, कारण मी वाटाण्याची जास्त शिजवली ना, म्हणून मग तांदूळ धुवून ठेवलेले मी, तांदूळ आणि डाळ. ही मेन गोष्ट आहे ना. मी तर वाटाणे टाकून घेऊ आपण. मीडियम शिजवले. आता ती खिचडी बरोबर शिजते. होईल
आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊया. गाईस टाकले आता याच्यात गरम पाणी आणि कोथिंबीर. आता आपण झाकण लावू आणि 10 मिनिटांनी उघडू. चला आता बघू शिकले का. वाफ काढून दिली सगळी. बाबा एवढं झालं की अन्न जवळ मस्त. आता आम्ही खिचडी खायला. आता काही आम्ही खिचडी खायला. खाऊन सांग विचार कशी झाली आला. खा का तू पण. थांब थोडी थंड होते मग खावीत ना तू. आता आमच्या मॅडम खाणार आहेत. कशी आहे का एकदम का खारट आहे. खूप गरम आहे गाईस. थोडंसं मीठ कमी आहे नाही तर भारी झालं एक नंबर. अजून तिथे पापड तळून आणते. पापड तळल्यावर अजून मस्त लागेल. हां तू ये हात धुवून. अभिज्ञा झाली हात धुवायला. तर चला गाईज आता आमची झाली खिचडी वगैरे खाऊन. तर आम्ही आता चाललोय मठामध्ये. आमच्या इथे एक स्वामी समर्थांचा मठ आहे. आता रेडी होतो आणि तिकडे जाऊन येतो. चला गाईज झालोय आम्ही रेडी. आता निघतोय मठात जायला. फोटो काढायचे. दीदी पण रेडी आहे. विशाखा पण रेडी आहे. पिल्लू आमची पिल्लू तर सर्वात भारी दिसते ना ग. हिरोईन दिसते ती. हाय कर. चला मग चला आता भेटू आपण मठात. आलोय आता गाईस मठाजवळ. दीदी स्वामींचा वारणा गुरुवारचा. तू जा ना तुला थोडी काय बोलते. झाले गाईज आता मस्तपैकी दर्शन. मस्त वाटतं इथं. घोडा बघा गाईस. अभिज्ञा घोडा आला काय तुझ्याकडं. काय बसलोय गाईज आम्ही थोड्या वेळात इथं. पिल्लू बघ ना इकडं. हसून दाखव वर. स्माइल घाल. दात दाव ते नेटवर्क नाही रे इथं. चाललाय गाईज. या सोडला तर किती आनंद झाला तिला. याचे मागला ना. मला तीच काम आहे. ये हा कोणी चालवलाय माझा. कुठला तो तुझा एका चालू होता मग काय हे चालू ना. मामाच खेळतो ना गाबीन ना सगळ्यांचे. मी नाही खेळणार येलो खेळ ना. सापडले मग तिला. अभिज्ञा तुलाच नाही पडत वाटतं. तू काय खेळते यार दीदी माझा. येस डोळ्यात जायला का. आता
विशाखात फुल चान्स मारून घेते. गाणे टाक. पण ऐक ना दीदी, पण यश तू हारलंय ना, तू ठेवायला पाहिजे. चालेल बिंडो. हॅलो गाईज, आम्हाला चहा नाही ठेवायचं म्हणून आम्ही नाटक चालू. गाईज आम्ही एक गेम ठेवलेला, स्टोरी 5 मिनिटं टाकायची, जो 2 नंबरवर येईल तो चहा ठेवेल. आणि यश हारला याच्यात, पण यश चहा ठेवत नाही, मग तो दिदीच्या मागं चल मी नाही सांगितलं कोणाला, तर तो दिदीच्या मागं लागले का चहा ठेव, आणि म्हणून तो त्रास देतोय आता दिदीला. जोपर्यंत ठेवत नाही तो आता त्रासच दे. हार मानून घे दीदी. दिवाची लाव ना. वायफाय चालू म्हणून व्हिडिओ पाठवून दे सगळ्यांना. भाई साहब, अन्याय. काय कर, तोंड का धुतलं? पुसून घे, पुसून घे. सगळा मेकअप केला ना. व्हिडिओ दाखवू का तोंडची? व्हिडिओ दाखवू का? यशला सांग. काय पोरांनो, कोरा का दुधाचा? दुधाचा. यश ठेवणार आहे. हिला खेळायला लावायचा का? यश आता मिशन का जास्त नको ओढू तिला. जास्त नको ओढू. काय आता जास्त नको ओढू म्हणे, पाय हातात. बापरे. फायनली मिशन सक्सेसफुल. दीदीला चहा ठेवायला लावायचा होता. यश पण हेल्प करतोय बिचारा, एवढा त्रास दिलाय तर दूध काढून दिलं. चमच कुठे? कसं वाटलं? एकदम छान.
बोल ना आता का बरं बोलू. तो गेला का तिकडं त्याचे ह्या साईडला टाकेल ह्या साईडला पण दिसणार आहे. उद्या आता दीदी रिवेंज घेणार आहे. रिवेंज एवढा मस्ती करून बघा इज्जतीत साय खायला खातोय. आगाव एक नंबरचा. जा 50 रुपये कर. चल आमची कुपोषित पोरगी तिला लहानपणी पोलिओ डोस कमी पडला. कमी पडला थोडा. ती बघा यश समोर एवढीशी दिसते. यश तू किती जाडा दिसतो. धबाड्या ढोल ढोले 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 ढोले. डोलाची काठी. आता झाले रे. मी आधी बारीकच होते. दमलो गाईज हसून हसून. डोलाची काठी. विशाखा आपण आधी जाडी होती आता बारीक झाली. बलीचा बकरा. नकोचा. हे घरी एवढा मला नाही नको आता. नका पिऊ. नाही थांबणार ना चहा नरड्यात होतं ना गरम गरम. झोपायचं आहे ना. झोपायचं असेल तर इज्जतीत काम कर. मग मोबाईल कुठं? मोबाईल नेला रात्री 12चा चहा. 12:30चा दीदीच्या हस्ते. सॅड फेसेस. फोन हरवलाय गाईस विशाखाचा. कोणी लपवला असेल. यश का यश मी ठेवलं. असे जाळे यशला सुचता. कर ना फोन आता का कावले. काय त्याला नंबर भेटत नाही ना व्हॉट्सअपला हे कर शोधते. व्हॉट्सअपला स्टेटस बघतेस तू. वाजला का वायफाय काय. माहिती का बरं तू व्हिडिओ टाकून यायची माझी. भेटला का ग. मला माहित नाही किती सांगू. काय आठवा कुठं त्याला एकाला बसलेली. झाला आता गायब. आता बस रात्रभर तशीच. हे सगळं उचकट परत रात्रून दे. मग देतो तुला मोबाईल. नीट आथरून दे नाही तर मोबाईल नाही. नीट आथर तुम्ही काढलाय. चहा झाला रेडी. आता दुसरा सीन क्रिएट झालाय. विशाखाचा फोन आला. यानेच घेतलाय तो पण. इजी बारी झाले. आता इजी पण बारी झाले. आता माझी पण येऊ शकते काय सांगता नाही येत. बिचारी ट्रॉमटाईज. पहिला ट्रॉमटाईज पर्सन सेकंडवाला ट्रॉमटाईज. या हा कसा ट्रॉमामध्ये जात नाही काय माहिती. आम्हालाच ट्रॉमा देत राहतो. तर आलोय आम्ही आता गाईस मठातून. एकदम छान वाटलं. शांत आणि प्रसन्न. आणि मी आता ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.